तर तुमच्यासाठी आता एक महत्त्वाची खुशखबर आहे। भारतात विमान प्रवास आता फक्त मोठ्या शहरांपुरता मर्यादित राहणार नाहीये, कारण केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे। उडान योजनेची नवीन आणि अपग्रेडेड आवृत्ती मंजूर झाली आहे। नमस्कार, मी प्रथमेश। उडान म्हणजे उडे देश का आम नागरिक। छोटी शहरं आणि दुर्गम भागांना हवाई सेवेने जोडणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे आणि आता सरकार ही योजना अधिक व्यापक बनवणार आहे। सरकारने या योजनेसाठी 28,840 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे, जो पुढील 10 वर्षे म्हणजेच 2026 ते 2036 पर्यंत लागू राहील। या नवीन उडान योजनेअंतर्गत 100 नवीन विमानतळ विकसित केले जातील, 200 हेलिपॅड्स बांधले जातील, दुर्गम आणि डोंगराळ भागात कनेक्टिव्हिटी वाढेल, छोट्या मार्गांवर विमान सेवा सुरू ठेवण्यासाठी एअरलाइन्सना आर्थिक मदत दिली जाईल। जर आता आपण जुन्या आकडेवारीवर नजर टाकली तर उडान योजनेच्या पहिल्या टप्प्यात आतापर्यंत 600 पेक्षा जास्त मार्ग सुरू करण्यात आले आहेत। सरकारचं ध्येय आहे की येत्या काळात देशातील दुर्लक्षित म्हणजेच अनसर्व्ड भागातही धावपट्ट्या तयार केल्या जाव्यात। यामध्ये जुन्या बंद पडलेल्या विमानतळाचे म्हणजेच एअर स्ट्रिप्सचे पुनरुज्जीवन देखील समाविष्ट आहे, जेणेकरून कोणताही भाग मुख्य प्रवाहापासून तुटलेला राहणार नाही। या प्रोजेक्ट्समुळे एअरलाइन्सना VGF मिळेल, म्हणजेच व्हायबिलिटी गॅप फंडिंग। छोट्या विमानतळांसाठी ऑपरेशन आणि मेंटेनन्स सपोर्ट दिला जाईल। सुमारे 120 नवीन ठिकाणे जोडले जातील आणि 4 कोटी प्रवाशांना याचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे। आता सर्वसामान्य जनतेसाठी खुश खबर म्हणजे या योजनेचं सर्वात मोठं वैशिष्ट्य, आणि ते म्हणजे प्राइस कॅप। कमी अंतराच्या फ्लाईट्सचे भाडे सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारे असेल याची खात्री सरकार करत आहे। एअरलाइन्सना मिळणाऱ्या सबसिडीचा थेट फायदा प्रवाशांना स्वस्त तिकीट दरांच्या स्वरूपात मिळेल, ज्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबेही विमान प्रवासाचे स्वप्न पूर्ण करू शकतील। आता ही योजना फक्त उड्डाणापुरती मर्यादित नाहीये, तर ही संपूर्ण देशाच्या विकासाची कथा आहे। टियर 2 आणि टियर 3 शहरांमध्ये आर्थिक विकास, पर्यटन आणि व्यापारात वाढ, आपत्कालीन आणि आरोग्य सेवांमध्ये सुधारणा आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला बळकटी। आता विचार करा, जिथे पूर्वी ट्रेन किंवा बसने पोहोचायला 10 ते 12 तास लागायचे, तिथे आता फक्त 1 ते 2 तासात विमानाने पोहोचता येईल। म्हणजेच वेळेची बचत, स्वस्त विमान प्रवास आणि छोट्या शहरांचा मोठा विकास। तर मित्रांनो, उडान योजनेची ही नवीन आवृत्ती भारताच्या एव्हिएशन सेक्टरमध्ये एक मोठा बदल घडवून आणणार आहे। तुम्हाला काय वाटतंय? छोट्या शहरांमध्ये विमान प्रवास खरोखर स्वस्त होऊ शकेल का? आम्हाला कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।